नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण ठाणे शहर चालक भरती जी काही काल झाली तर त्यामध्ये जेवढे काही जीकेचे तसेच चालवण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते, तर ते सर्व प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत व वेगवेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेले आहेत। यामध्ये विज्ञान तसेच महत्त्वाचे जीकेचे बघा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे वेगवेगळे प्रश्न पाहावयास मिळतील। प्रश्न पहिला आहे बघा, जर तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्लिअरिटी वाढवा। 360 किंवा 480 किंवा 720 ने व्हिडिओ पहा, तुम्हाला क्लिअर दिसेल। प्रश्न पहिला आहे, सन 2023 चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणास देण्यात आला किंवा कोणास प्रदान करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, अशोक सराफ। अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला बघा सन 2023 चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार। 2024 चा कोणास प्रदान करण्यात आला 19वा? तर तो प्रदान करण्यात आला प्रमोद महाजन यांना, प्रमोद महाजन। 22चा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आप्पासाहेब धर्माधिकारी, 22वा। पुढचा दुसरा प्रश्न आहे, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले होते? तर पर्याय क, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 हे आयोजित केले होते, ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने। त्यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे। तिसरा प्रश्न आहे, स्टेट फ्रॉम द हर्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर पर्याय क, कपिल देव यांचे आहे बघा स्टेट फ्रॉम द हर्ट हे आत्मचरित्र। पुढचा चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? याचं योग्य उत्तर पर्याय ड, 25 जानेवारी। तर 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस किंवा साजरा केला जातो। पाचवा प्रश्न आहे, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण? तर पर्याय क, प्रवीण तरडे हा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे। मगाशी वाळवी आपण पाहिलं बघा, वाळवी याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार हा प्रदान करण्यात आला बघा, सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार। याचे दिग्दर्शक कोण आहे? तर परेश मोकाशी। हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो परेश मोकाशीचा। तर वाळवी या चित्रपटाचे ज्याला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर याचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ते आहेत परेश मोकाशी। सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? तर पर्याय क, रुपाली चाकणकर ह्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत। सातवा प्रश्न आहे, बर्डी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय ब, गोल्फ। गोल्फ या खेळाशी संबंधित आहे बघा बर्डी ही संज्ञा। आठवा प्रश्न विचारला आहे, सन 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास किती पदके मिळाली? तर पर्याय ब, 6। तर भारताला यामध्ये 6 पदके मिळाली बघा, 6 पदके। सर्वाधिक मिळाली आहेत बघा अमेरिका या देशाला, अमेरिका। सर्वाधिक सुवर्ण पदके कोणत्या देशाने पटकावली? तर ती अमेरिका आणि चीन, प्रत्येकी 40। चीनने 40, अमेरिकेने 40 सुवर्ण पदके पटकावली। कोणत्या ठिकाणी पार पडली होती? तर पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी पार पडली होती, ज्यामध्ये भारताचे उद्घाटन वेळी ध्वजवाहक होते PV सिंधू आणि शरद कमल अचंता, आणि समारोप वेळी भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर मनू भाकर आणि PR श्रीजेश। इथे एक प्रश्न महत्त्वाचा सांगतो, तर भारतासाठी बघा भारताचे खाते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळाडूने ओपन केले किंवा उघडले होते? तर मनू भाकर। मनू भाकर यांनी
कांस्य पदक जिंकून भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकले होते, पहिले पदक. आता यामध्ये 6 जी काही पदके आहेत बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये, तर त्यामध्ये 5 कांस्य पदक आणि 1 रौप्य पदक असे एकूण 6 पदके जिंकली आहेत भारताने. आता रौप्य पदक कोणी जिंकले तर ते आहे नीरज चोप्राने. 9वा प्रश्न आहे, कितव्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले? तर पर्याय ड 61वी घटना दुरुस्ती. तर या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर पर्याय ड श्रीमती रश्मी शुक्ला या सध्याच्या आहेत, परंतु प्रश्न काय विचारलाय पहिल्या महिला, तर इथे कन्फ्यूज होतील. तर मित्रांनो असं कन्फ्यूज होऊ नका. सध्याच्या ज्या काही पोलीस महासंचालक आहेत तर त्याच बघा पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या. कधी कधी विचार काय येतो मनात, तर श्रीमती रश्मी शुक्ला ह्या तर सध्या आहेत, तर पहिल्या कोण असू शकतात असा मध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ह्या रश्मी शुक्लाच आहेत आणि सध्याच्या कोण आहेत तर त्याच आहेत रश्मी शुक्ला. सुजाता सौनिक कोण आहेत तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत बघा सुजाता सौनिक. सध्या कोण आहेत मुख्य सचिव महाराष्ट्राच्या? तर सुजाता सौनिक. इथे देखील तसाच प्रश्न बनू शकतो किंवा विचारला जाऊ शकतो. तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? सुजाता सौनिक. सध्या कोण आहेत? सुजाता सौनिक. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? रश्मी शुक्ला. सध्या कोण आहेत? रश्मी शुक्ला. 11वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? विद्यमान राज्यपाल. पर्याय ड सी.पी. राधाकृष्णन. सी.पी. राधाकृष्णन तमिळनाडू राज्याशी संबंधित बघा तमिळनाडू. तर हे आहेत सध्या महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल. अगोदर कोण होते तर रमेश बैस होते. रमेश बैस. त्यांच्या अगोदर होते भगतसिंह कोश्यारी. हरिभाऊ बागडे राजस्थानचे राज्यपाल झाले बघा राजस्थानचे. 12वा प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक असे कोणास म्हटले जाते? पर्याय क डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना म्हटले जाते भारतीय हरित क्रांतीचे जनक. 13वा प्रश्न आहे, सन 2024चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणास मिळाला किंवा प्रदान करण्यात आला? तर पर्याय ड वरीलपैकी सर्व. लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर M.S. स्वामीनाथन, P.V. नरसिंह राव या तिघांना देखील 2024चा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. याचबरोबर 2 आणखी जण आहेत बघा, त्यामध्ये चौधरी चरण सिंह आणि कर्पुरी ठाकूर हे 2 नावे आहेत बघा. 2024 मध्ये एकूण 5 जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वाधिक 5. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकाच वर्षी सर्वाधिक 5 जणांना भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे. आणि आता सध्या भारतरत्न पुरस्काराची संख्या किती झाली तर 53 झालेले आहेत. 53. 2024 मध्ये सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार हा कोणास जाहीर झाला होता तर कर्पुरी ठाकूर यांना. कर्पुरी ठाकूर. 14वा प्रश्न आहे, इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संज्ञा जपानमधील टोकियोमध्ये कोणी स्थापन केली होती? तर पर्याय ब रास बिहारी बोस यांनी स्थापन केली होती इंडियन इंडिपेंडन्स लीग. 15वा प्रश्न आहे, सन 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते? तर पर्याय ब मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हटले जाते सन 1919च्या सुधारणा कायद्याला. 16वा प्रश्न आहे, कोलोरॅडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये आढळते? तर पर्याय ब उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते बघा कोलोरॅडो वाळवंट. 17वा प्रश्न आहे, लिझा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? पर्याय ड रेबीज. तर रेबीज हा रोग होतो लिझा या विषाणूमुळे. 18वा प्रश्न आहे, धुण्याचा सोडा याचे रासायनिक टिंबटिंब आहे. रासायनिक नाव टिंबटिंब आहे. तर पर्याय ब सोडियम कार्बोनेट असे रासायनिक नाव आहे धुण्याच्या सोड्याचे. 19वा प्रश्न आहे, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली होती? याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड श्रीमती रमाबाई रानडे यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती.
20वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील टिंबटिंब धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले. तर योग्य उत्तर आहे पर्याय ड, उजनी. उजनी या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले. आता हे उजनी धरण महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भरपूर आपण घेतलेला प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. जायकवाडी आहे छत्रपती संभाजीनगर, भंडारदरा आहे अहमदनगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर कोयना आहे सातारा जिल्ह्यामध्ये. पुढचा 21वा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य संख्या टिंबटिंब आहे, तर ती आहे पर्याय क 288. महाराष्ट्र विधानसभेचे एकूण सदस्य संख्या 288 आहे. लोकसभा मतदारसंघ किती आहेत? तर 48 आहेत, 48. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद किती आहेत? तर 34 आहेत. विधान परिषद आहेत 78. 29 महानगरपालिका आहेत, 29 महानगरपालिका. 22वा प्रश्न आहे, मासुंदा तलाव कोणत्या शहरात आहे? पर्याय अ ठाणे. ठाणे या शहरामध्ये आहे मासुंदा तलाव. 23वा प्रश्न आहे, जोड्या जुळवा. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. जात आणि जिल्हा अशी ही जोडी लावायचा प्रश्न विचारला आहे. तर यामध्ये याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड. पर्याय ड हे योग्य उत्तर आहे. म्हणजेच गोंड ही जात आढळते बघा पर्याय चौथा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर भिल्ल ही जात आढळते धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये. कोरकू ही जात आढळते अमरावती जिल्ह्यामध्ये. वारले ही जमात आढळते ठाणे या जिल्ह्यामध्ये. गोंड जमात चंद्रपूर गडचिरोली, भिल्ल जात धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये, कोरकू जमात अमरावती जिल्ह्यामध्ये आणि वारले जमात ठाणे या जिल्ह्यामध्ये. योग्य पर्याय ड. 24वा प्रश्न आहे, संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? पर्याय ड नागपूर. तर नागपूर हे शहर संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. केळीसाठी वसई आणि जळगाव. नाशिक द्राक्षांसाठी. हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी. 25वा प्रश्न आहे, गन पावडर, ब्लॅक पावडर हे खालीलपैकी कशाचे मिश्रण आहे? तर पर्याय ड अबक. अबक म्हणजेच गंधक, कोळसा, पोटॅशियम नायट्रेट. तर या तिघांचे मिश्रण आहे गन पावडर. 26वा प्रश्न आहे, बर्फ उष्णतेचा कोणता वाहक आहे? तर पर्याय क दुर्वाहक आहे. बर्फ हा उष्णतेचा दुर्वाहक आहे, दुर्वाहक. 27वा प्रश्न आहे, घड्याळाची चावी दिलेली गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? पर्याय अ स्थितीज ऊर्जा. घड्याळाची चावी दिलेली गुंडाळलेली स्प्रिंग हे ऊर्जेच्या स्थितीज ऊर्जा प्रकारचे उदाहरण आहे. त्यानंतर डायरेक्ट 82वा प्रश्न विचारला आहे. काय प्रश्न आहे? PUCC म्हणजे काय? PUCC. तर PUCC म्हणजे पर्याय ब पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट. पॉल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट असा PUCC चा फुल फॉर्म आहे. 83वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील RTO कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे टिंब. तर पर्याय क संपूर्ण भारतात वैध आहे. महाराष्ट्रातील RTO कार्यालयातून दिलेले शिकाऊ लायसन्स हे संपूर्ण भारतात वैध आहे. 84वा प्रश्न आहे, वैद्यकीय मदतीकरिता ॲम्ब्युलन्स बोलविण्यासाठी शासनाकडून कोणता हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय ड 108. वैद्यकीय मदतीकरिता ॲम्ब्युलन्स बोलवण्यासाठी 108 हा शासनाकडून हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे.
त्यानंतर 85वा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, MSRDC. 86वा प्रश्न आहे, हलके खाजगी वाहन उदाहरणतः कार, जीप चालविण्यासाठी मोटार वाहन कायद्यान्वये निश्चित केलेले किमान वयोमर्यादा टिंब आहे. ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, 18 वर्षे पूर्ण. 87वा प्रश्न आहे, वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे या अपराधाबद्दल मोटार वाहन कायद्यातील शिक्षा कलम टिंब. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 183. 88वा प्रश्न आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोंदणी प्रमाणपत्र, परवाना शिवाय वापरण्यात आलेली वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर पर्याय ब, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 207 मध्ये दिलेला आहे. पुढचा आहे 89वा प्रश्न, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाला लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे? तर पर्याय अ, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 3 मध्ये दिलेले आहे बघा. पुढचा प्रश्न आहे, मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये मद्य प्यायलेल्या व्यक्तीने किंवा औषधी द्रव्याचा अंमल असलेल्या व्यक्तीने मोटार वाहन चालविले तर कोणत्या कलमानुसार शिक्षा दिली जाते? याचं योग्य उत्तर पर्याय क, मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 185. 91वा प्रश्न आहे, मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती म्हणजेच पॉवर वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते? याचं योग्य उत्तर पर्याय ड, प्रसारण प्रणाली. 92वा प्रश्न आहे, वाहनाच्या टायरमधील हवेचा दाब दर्शविणारे परिमाण PSI पूर्ण रूप काय? तर पर्याय ब, पाउंड्स पर स्क्वेअर इंच. 93वा प्रश्न आहे, क्लच रायडिंग म्हणजे काय? तर योग्य उत्तर पर्याय ब, अर्धवट क्लच दाबून वाहन चालविणे ज्याला आपण क्लच रायडिंग असे म्हणतो. 94वा प्रश्न आहे, तर हे चिन्ह काय दर्शविते? तर पर्याय सी बघा, पर्याय सी, ओव्हरटेकिंग करण्यास मनाई म्हणजेच ओव्हरटेकिंग, एका वाहनाला आपण ओव्हरटेक करू शकत नाही असे हे चिन्ह दर्शविते बघा. 95वा प्रश्न आहे, हे चिन्ह काय दर्शविते? त्याचं योग्य उत्तर पर्याय अ, 3.5 m पर्यंतच्या उंचींना वाहनांना प्रवेश बंदी. म्हणजे ज्यांची उंची, आता हे वाहन आहे तर यांची उंची 3.5 पेक्षा उंच नसावी, जर असली तर त्या वाहनांना प्रवेश बंद. शहाण्णवा प्रश्न आहे, दिवे लावलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन चालविताना तुम्ही टिंब पर्याय क, नजीकचा प्रकाश झोत वापराल. 97वा प्रश्न आहे, मोटार वाहनांना मागील बाजूला लाल परावर्तित पट्टी रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे कारण? पर्याय ड, रात्रीच्या वेळी दूर अंतरावरून वाहने दृष्टिक्षेपात येण्यासाठी मोटार वाहनांना मागील बाजूला लाल परावर्तित पट्टी म्हणजेच रिफ्लेक्टर बसविणे हे अनिवार्य आहे. 98वा प्रश्न आहे, हलक्या वाहनाचे म्हणजेच LMV जास्तीत जास्त वजन किती असते? याचं योग्य उत्तर पर्याय ब, 7.5 टन एवढे बघा वजन असते. शेवटचा प्रश्न आहे, गिअर नसणारी दुचाकी गाडी चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान
वय किती लागते? तर पर्याय क 18 वर्षे, पर्याय अ 16 वर्षे. तर गिअर नसणारी दुचाकी गाडी चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वय हे 16 वर्ष लागते. मित्रांनो, अशा प्रकारे ठाणे शहर जी काही चालक भरती यामध्ये जो काही पेपर विचारण्यात आला होता, त्यामध्ये जीकेचे चालू करण्याचे प्रश्न विचारण्यात आले होते. तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. तसेच आपण ठाणे शहर जी काही पोलीस भरती काल पार पडली, तर त्याचा देखील पेपर आपण संध्याकाळी घेणार आहोत. आता हा चालक घेतला, त्यानंतर संध्याकाळी पोलीस शिपाईचा पेपर घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सॉरी, याचं योग्य उत्तर चुकलेलं आहे, मी ही लक्षात दिलं नाही, सॉरी, माफी असावी. तर 99वा प्रश्न आहे, विजेवर चालणारे इलेक्ट्रिक व्हेकल खाजगी वाहन कसे ओळखावे? तर पर्याय अ योग्य उत्तर आहे, पर्याय अ. नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा असतो व त्यावर पांढऱ्या अक्षराने नंबर लिहिलेला असतो. नंबर प्लेटचा पृष्ठभाग हिरवा असतो व त्यावर पांढऱ्या अक्षराने नंबर लिहिलेला असतो.